गावात बँड वाजतोय, फटाके फोडले जात होते, कोणालाही ती मिरवणूकच वाटावी. मात्र ती होती अंत्ययात्रा. आयुष्यभर कष्ट करून मुलासाठी, कुटुंबासाठी अहोरात्र झटणाऱ्या माऊलीला सन्मानानं दिलेला हा अखेरचा निरोप होता. सावेडी गावाला सोमवारची सकाळ जरा वेगळीच अनुभवायला मिळाली. गावातील शांताबाई कारभारी काळे यांचं रविवारी दिनांक 16 रोजी सायंकाळी हृदयविकारानं निधन झाले. बाई म्हणून परिचित असलेल्या शांताबाईचं निधन सर्वांना चटका लावून गेला. कारण त्यांनी आयुष्यभर केलेला संघर्ष सर्वांना ज्ञात होता. त्यांचा 1971 मध्ये विवाह झाला. वर्षभराने मुलगा राजेंद्र यांचा जन्म झाला. 7 वर्षानंतर पतीचं अकाली निधन झालं. या प्रसंगानं दुःखाचा डोंगर त्यांच्यासमोर उभा राहिला. मात्र शांताबाईंनी अश्रू पुसले, संघर्षाची वाट धरली. वडील आणि भावानं पाठबळ दिलं. त्यांनी बेकरीत पाव भाजण्याचं काम धरलं. अवघ्या 70 रुपये महिना मुलाला नगरपालिकेच्या शाळेत टाकलं. पुढे वडिलांचंही छत्र हरपले, तोही आधार तुटला. मग धुणे भांड्याचं कामं करावी लागली. मुलाला उच्च शिक्षणासाठी पुण्याला पाठवले तेव्हा त्यांचा पगार 700 रुपये होता. मुलाच्या शिक्षणासाठी त्या 200 रुपये खर्च करत. मुलगाही चिकाटीनं शिकला, CA झाला. शांताबाईंना 25 वर्ष उराशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण झालं. समाजकारणात दिलेल्या योगदानामुळे राजेंद्र अहिल्यानगर CA असोसिएशनचे अध्यक्ष झाले. सून मनीषा महापालिकेत नगरसेविका झाल्या. आईनं आयुष्यभर कष्ट केलं, सुखाचे दिवस कमीच पाहिले. मात्र परिस्थिती बदलल्यानंतर CA राजेंद्र यांनी आईला अध्यात्माची आवड असल्यानं देशातील सर्वच मोठ्या धार्मिक स्थळांच्या दर्शन यात्रा घडवून आणल्या. त्यांचा अमृत महोत्सवही करायचा होता. आता ते राहून गेलं. दुःखात प्रसंगातही आईची अंत्ययात्रा आनंदानं निघावी अशी भूमिका काळे परिवारानं घेतली. नात सई व राजनंदिनी यांनी आजीच्या पार्थिवाला खांदा दिला.